कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो कांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितली आणि टायटलमध्ये वाचली। ज्या माहितीच्या अनुसार आता 31 मार्चपर्यंत असे राहणार आहेत कांद्याचे भाव। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागला की इथून 31 मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात कांद्याचे दर। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत। जो कांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी ही सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे भाव हे असे राहणार आहे। मग जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो लगेच विचारायला लागला की इथून 31 मार्चपर्यंत आता कांद्याचे बाजारभाव हे कसे राहू शकतात। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात की इथून 31 मार्चपर्यंत आता कसे राहू शकतात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी किती आहे बरं, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा दर आहे तो दर सध्याच्या कंडिशनला आहे 900 रुपये प्रति क्विंटल पासून 1200 रुपये प्रति क्विंटल। जर इथून पुढचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 मार्चपर्यंत लाल कांद्याचा शिल्लक साठा संपणार आहे, ज्याच्यामुळे 15 मार्च नंतर आपल्या सर्वांना कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात थोडा गॅप दिसणार आहे। दुसरीकडे 15 मार्च नंतर खाडी देशांना म्हणजे आखाती देशांना जी कांद्याची निर्यात होत आहे याच्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता असल्यामुळे इथून सुद्धा आपल्याला सपोर्ट हा कांद्याच्या दराला प्राप्त होताना दिसू शकतो। जर आपण सर्वांनी ओव्हरऑल सिच्युएशन बघितली तर याच्यामुळे 31 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा दर असणार आहे याच्यामध्ये सामान्यतः 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी वाढ होऊ शकते। आणि ही जी वाढ आहे तर ही वाढ कांद्याच्या बाजारभावाला 1000 रुपये प्रति क्विंटल पासून 1400 ते 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकते। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कांदा विक्री करण्याचा निर्णय कधी घ्यावा, तर लक्षात घ्या मित्रांनो ही तेजी फार काळ टिकणारी नसल्यामुळे या तेजीमध्ये आपण सर्वांनी आपल्यापाशी असणारा जुना कांदा विकावा, जो कांदा जास्त काळ टिकणार नाही असाही कांदा विकावा आणि जर लाल कांदा असेल तर तोही विकून टाकावा, कारण कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी जून महिन्यानंतरच येणार आहे। त्यामुळे हीच तेजी या ठिकाणी क्रमप्राप्त मानून आपण सर्वांनी जर कांद्याची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो इथं 100% फायदा। तर अशा पद्धतीनं कांदा विक्रीचं नियोजन करा, कारण इथून 31 मार्चपर्यंत कांद्याच्या बाजारभावात काही प्रमाणात होऊ शकते सुधारणा। जर इथून पुढे कांद्याचे बाजारभाव हे कसे राहू शकतात याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर याच्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आणि आपल्या सर्वांना जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून उदय लाड खूप खूप आभार व्यक्त।